सत्तेचा घोडेबाजार आणि निष्ठा विरघळणे असा मुद्दाम शब्द वापरतो मी. या काळामध्ये चंद्रशेखरांची आठवण येते. 1990 साली नोव्हेंबर ते जून हा त्यांचा पंतप्रधान पदाचा काळ. त्यावेळेस भारताची सगळी कोंडी झालेली आहे. अल्पमतातलं सरकार, काँग्रेसच्या प्रमुख पाठिंब्याने सरकार बनलेलं. त्यावेळेस चंद्रशेखर पंतप्रधान झाले. देशासमोर आर्थिक संकट होतं. जागतिक बँकेने कर्ज देण्यास नकार दिला होता. मूडीचं रेटिंग घसरलं होतं. भारताची पत संपली होती. हे सगळं सावरण्यासाठी त्यांना गुपचूप सोनं गहाण ठेवावं लागलं. सगळ्याच अडचणीचा काळ होता, पण निर्णय घ्यायचे होते. देशासमोर सगळ्यात मोठं आर्थिक संकट होतं. पंजाब पेटलेला होता, आसाम पेटलेला होता. अस्थिर परिस्थिती होती सगळी. राजकीय अस्थिर होती, आर्थिक अस्थिर परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये चंद्रशेखरांनी काम सुरू केलं. आर्थिक पातळीवर त्यांनी त्यांचे नियोजन केलं. अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी श्रीमंत वर्गावर जबर कर लावला. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडनं पैसा काढणे हे त्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य होतं. हा एकमेव पहिला अर्थसंकल्प होता की हा श्रीमंतावर जास्त कर लावणारा. शीख अधिराज्यांशी थेट बोलणी सुरू केली. त्यावेळेस पंजाबात असलेला सिमरजीत सिंग मान नावाचा अतिरेकी, याला चर्चेसाठी खास दिल्लीत बोलावलं. कारण आपले प्रश्न आपण हिंसाचारांना न सोडता चर्चेतून सोडवले पाहिजे. त्यांची समोरच्या पक्षाची भूमिका आपण जाणून घेतली पाहिजे की ते या हिंसाचाराच्या पातळीवर काय उतरले आहेत, त्याची कारणं काय, ही पण आपण त्यांच्याकडनं समजून घेतली पाहिजे. हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आर्थिक पातळीवर बऱ्यापैकी सावरणं सुरू झालं. परिस्थितीवर नियंत्रण सुरू झालं. हे अवघ्या 4-5 महिन्यातल्या गोष्टी, घडामोडी सुरू झाल्या की आशादायक वातावरण निर्माण झालं. आणि ज्या झपाट्याने, ज्या वेगाने चंद्रशेखर काम करत होते ते पाहून आर्थिक जगतात फार मोठं आश्चर्य व्यक्त झालं. परदेशातही त्याचे प्रसाद उमटले. तिथल्या प्रतिक्रिया पण चंद्रशेखरांच्या बाजूच्या होत्या. यावेळेस काँग्रेसच्या पाठिंब्यावर हे सरकार असल्यामुळे काँग्रेसला असं वाटलं की चंद्रशेखर अधिक काळ जर सत्तेवर राहिले तर ते सत्ता मजबूत करतील आपली, आणि मग त्यांना आपली पुढे गरज असणार नाहीये. चंद्रशेखरांनी राजीव गांधींच्या बंगल्यावर टेहळणीसाठी हरियाणा पोलीस दलाचे 2 पोलीस नेमले आहेत असा एक इश्यू निघाला. कारण चंद्रशेखरांच्या एकूण कामगिरीमुळे काँग्रेस पक्षात प्रचंड खळबळ उडाली होती, अस्वस्थता होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अस्वस्थ होते की यांना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि चंद्रशेखर तत्वासाठी थांबणारे नव्हते. ते कोणाला ऐकत नव्हते, कोणाशी समझोता किंवा कॉम्प्रोमाइज करणारे नव्हते. त्यामुळे चंद्रशेखरांना अडवायचं कसं, तर चंद्रशेखरांना आता कोणत्या तरी वादामध्ये खेचण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस एक गोष्ट घडली की ही टेहळणी सुरू केली आहे अशी चर्चा काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी सुरू केली की राजीव गांधींच्या बंगल्यावर टेहळणी आहे पंतप्रधानांकडनं. त्यावेळेस चंद्रशेखर यांनी परिस्थिती बघितली आणि उठले, राष्ट्रपती भवनात गेले, राजीनामा देऊन बाहेर आले. हे त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. हे लक्षात येताच काँग्रेस पुन्हा गडबडले. अरे चंद्रशेखर राजीनामा दिला, आता काय करायचं, ते त्यांची मंथनी करायला गेले. चंद्रशेखरांचं म्हणणं असं होतं की मी सत्तेसाठी या पदावर बसलेलो नाहीये. तुमची सत्ता तुम्हाला लखलात. मी सत्ता माझ्या मूल्याप्रमाणे गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी राबवणारा माणूस आहे. दुसरं कारण असं होतं की श्रीमंतांवर कर लावल्यामुळे श्रीमंत जी जनता, जे काँग्रेसचे मदतगार होते, काँग्रेसला निधी देणारी मंडळी होती, ती सगळी अस्वस्थ झाली होती. त्याच्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाला होता. आणि मग एकूणच आपली कोंडी होईल असं करून ही परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण केली. पण चंद्रशेखर हे ऐकणार नव्हते. त्यांच्या बाबतीत अजून एक उदाहरण सांगतो मी. पंतप्रधान झाल्यानंतर ते त्यांच्या कार्यालयाकडे जायला निघाले. रस्त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या एका मोर्चाने त्यांना अडवलं. सुरक्षा दल गडबडलं. ते गाडीतून उतरले, मोर्चाच्या समोर गेले. तर तुमचं म्हणणं काय आहे ते मला निवेदन पाठवा,
मी त्याच्यावर विचार करतो. ते निवेदन आलं, त्यांनी बघितलं. 8 दिवसांनी पुन्हा या विद्यार्थ्यांनी त्यांचा रस्ता अडवला, मोटार अडवली. ते पुन्हा खाली उतरले. ते म्हणले की तुमच्या मागण्या कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मी त्या मंजूर करू शकत नाही. ते म्हणे आम्ही तुमची मोटर देत नाही. ठीक आहे म्हणे, मोटर ठेवा, मी चालू पाहिजे. चंद्रशेखर पै निघालेत. असा हा पंतप्रधान होता की जी गोष्ट आपल्या मूल्यामध्ये बसत नाही ती फेकून देणे, तिला स्पष्टपणे विरोध करणे, लांगुलचाल न करणे, अशा तत्वाचा हा माणूस होता. मला असं वाटतं की भारतीय राजकारणातला मूल्याधिष्ठित राजकारण करणारा हा शेवटची व्यक्ती होती. त्याच्यानंतर दुसरं कोणी झालं नाही.